संपूर्ण वडे जे आहेत ते झालेले आहेत। बाहेर नाही का पाऊस पडत आहे, गरमागरम चहा आणि ब्रेड जे आहे ते खाऊन दिवसाची सुरुवात करायची आहे। नमस्कार, सोहमर्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत। तर बघा, आज मी तुमच्याबरोबर दिवाळीची जी क्लिनिंग आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे हे शेअर करणार आहे। त्याचबरोबर शाबू वडा जो आहे तो देखील शेअर करणार आहे। तर त्याच्यासाठी बघा, हे जे बटाटे आहेत ते मी उकडून वगैरे ठेवलेले होते। तर या ठिकाणी मुलांना आधी ब्रेकफास्ट जो आहे तो करणार आहे, तर त्यासाठी बनवलेली आहे या ठिकाणी मसाला खिचडी। तर या मसाला खिचडीमध्ये थोड्याशा मोठ्या साईजचे बटाट्याच्या फोडी टाकल्या तर त्या मुलांना आवडतात, त्यामुळे अशा पद्धतीची जी खिचडी आहे ती त्यांच्यासाठी बनवत आहे। आणि बघा, या खिचडीमध्ये कधी मी मूग डाळ टाकते तर कधी तूर डाळ टाकते, अशा पद्धतीने वेगवेगळ्या डाळींचा वापर करून जी आहे ती ही खिचडी बनवत असते। ही खिचडी खूप टेस्टी लागते आणि शिवाय बघा, हा जो छोटा कुकर आहे ना, हा कुकर घेतल्यामुळे माझी बरीचशी कामं जी आहेत ती अगदी फटाफट होत आहेत। तर या ठिकाणी बघा, अगदी साधे असे मसाले टाकलेले आहेत। हळद आहे, लाल तिखट आहे आणि थोडासा गरम मसाला जो आहे तो टाकलेला आहे। झटपट अशी ही खिचडी होते आणि मुलांना ही खिचडी फार आवडते। काल मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं, हे जे स्टीलचे डबे आहेत ते मी धुवून वगैरे वाळू घातलेले होते। आता बघा, ज्यावेळेस दिवाळीची आपण क्लिनिंग करत असतो त्यावेळेस सगळं आधी काढावं लागतं आणि त्यानंतर मग सगळं स्वच्छ वगैरे करून त्या जागच्या जागी ठेवावं लागतं। हे सगळ्यात मोठं टास्क असतं। तर बघा, क्लिनिंग करताना आपण जर व्यवस्थित लिस्ट बनवली की आपल्याला कोणते काम जे आहे ते कशा पद्धतीने करायचे आहे, तर आपलं जे काम आहे ते बरंचसं हलकं होतं, शिवाय आपला जो टायमिंग आहे तो देखील वाचतो। आता बघा, दिवाळी जी आहे ती पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे, त्यामुळे म्हटलं की छोटे छोटे जे कॉर्नर आहेत आपल्या घरातले ते क्लीन करावं, त्यामुळे एकदाच सगळं जे आहे ते क्लिनिंगचं प्रेशर येत नाही। आणि बघा, जेव्हा आपण आपलं घर ना आनंदाने स्वच्छ करू ना, तेव्हा बघा ते कामामध्ये एक वेगळीच एनर्जी असते। नाहीतर मग करायचं म्हणून केल्यानंतर बघा तितकी स्वच्छता जी आहे ती आपल्याकडनं होत नाही। त्यामुळे म्हटलं की चला, घरातील छोटे छोटे जे कॉर्नर आहेत ते अगदी व्यवस्थित स्वच्छ करावेत। आणि याच्यामुळे काय होतं की आपल्याला बऱ्याचशा नको असलेल्या वस्तू किंवा जे काही साहित्य असतं, सामान असतं किंवा नको असलेले जे काही कपडे वगैरे असतात ते आपण अगदी पद्धतशीर काढू शकतो। नाहीतर मग आपल्याला काय कोणते व्यवस्थित ठेवावं आणि काय नाही याचं प्लॅनिंग जे आहे ते होत नाही। सगळे डबे जे आहेत ते बघा मस्त असे चमकायला लागलेले आहेत। तर याला ठेवायचं आहे नेंटलवरती। आणि या ठिकाणची मुलांची खिचडी देखील तयार झालेली आहे। आता मुलांना खिचडी देऊन घेते। ही जी खिचडी आहे ती अगदी झटपट अशी बनते। याच्यावरती जर तूप टाकलेलं असेल तर मुलं अगदी आवडीने खातात। बघा, मुलांना ना घरी बनवलेलं जे तूप आहे तेच आवडतं, बाहेरून विकत्रीचं वगैरे आणलेलं तूप जे आहे ते खायला मुलं नको म्हणतात। तर गरमागरम ही जी खिचडी आहे ती तयार झालेली आहे। याच्याबरोबर लिज्जत पापड वगैरे भाजून दिला तर मुलं अगदी आवडीने खातात। आणि ज्या दिवशी क्लिनिंग वगैरे असते बघा, त्या दिवशी असं खिचडी वगैरे केल्यानंतर काम जे आहे ते फटाफट होतं। सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा टप्पा जो असतो तो आपला संपतो आणि त्यानंतर मग पूजा वगैरे जी आहे ना ती आपण अगदी पद्धतशीर करू शकतो। त्यामुळे म्हटलं की चला, क्लिनिंग जी आहे ती अगदी डीप करूयात। बघा, दिवाळीच्या वेळेस घरातील बरीचशी कामे जी असतात ना ती आपल्याला पटापट करावी लागतात, नाहीतर वेळ जो आहे तो आपल्याला पुरेसा भेटत नाही। पूजा जी आहे ती आपली अगदी छान पद्धतीने आपल्याला करावं लागतं। त्यामुळे म्हटलं की क्लिनिंग जी आहे ती आधी उरकून घ्यावी आणि त्यानंतर पूजेला स्टार्ट करावं। गरमागरम खिचडी जी आहे ती रेडी झालेली आहे। आणि साबुदाणा वड्यासाठी
बटाटे आहेत ते उकडून ठेवलेले आहेत. आता हे जे बटाटे आहेत ते फ्रीजमध्ये ठेवून घेते. साय जी आहे ती एवढी जमलेली आहे. याच्यावरती प्लेट वगैरे झाकायचं आहे. याचं बनवायचं आहे मला सकाळी तूप. दिवाळी म्हटलं की बघा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो स्वच्छतेचा, साफसफाईचा. तर बघा दिवाळीच्या वेळेस ज्या ठिकाणी काही जाळ्या वगैरे झालेल्या असतील ना त्या आपण अगदी स्वच्छ करत असतो. तर नेंटलवरती जे काही जाळ्या वगैरे झालेल्या होत्या त्या मी स्वच्छ अशा केलेल्या आहेत. त्यानंतर बघा डोर असेल किंवा विंडो असेल तर या ठिकाणी देखील भरपूर अशा जाळ्या ज्या आहेत त्या झालेल्या असतात. तर बघा क्लिनिंग जी आहे ती आपण टप्प्याटप्प्याने जर का केली तर आपली दिवाळीची जी स्वच्छता आहे ती अगदी पटापट होते. नाहीतर मग ऐन वेळेस गोंधळ होतो. बघा काम करताना तुम्ही कामाची एक लिस्ट तयार करा आणि त्यानुसार काम जे आहे ना ते करायला स्टार्ट करा. त्यामुळे वेळेची बचत होईल आणि शिवाय तुम्हाला जास्त या ठिकाणी लोड देखील होणार नाही. वरच्या कप्यामध्ये संपूर्ण स्टीलचे जे डबे आहेत ते ठेवलेले आहेत. बघा स्टीलच्या डब्यामध्ये सकाळचे जे ब्रेकफास्टसाठी लागणारं साहित्य आहे ते ठेवलेलं आहे. साखर, शेंगदाणे, पोहे, रवा जे आहे ते असं स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते. त्यामुळे सकाळी ब्रेकफास्ट वगैरे बनवताना इझी होतं. त्यानंतर जो सेकंड कप्पा आहे त्याच्यामध्ये सगळे काचेचे भरण्या जे आहेत ते ठेवणार आहे. त्याच्यामध्ये सगळे डाळी वगैरे ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा कप्पा आहे ना तर या कप्प्यामध्ये बघा ज्या छोट्या भरण्या असतात ज्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे बसले जातात तर ते ठेवणार आहे. तर अशा पद्धतीनं हा जो समोरचा कप्पा आहे तो मी अरेंज करणार आहे. तर बघा क्लिनिंग बरोबर अरेंजमेंट जे आहे ते देखील फार महत्त्वाचं असतं. घरामध्ये बरंचसं साहित्य आपल्याकडे असतं पण ते आपण कशा पद्धतीनं अरेंज करतो, कोणत्या वस्तू कुठे प्रॉपरली लावतो हे देखील महत्त्वाचं असतं. दिवाळीची जी क्लिनिंग आहे ते करणं फारसं अवघड नसतं. कारण बघा ज्यावेळेस आपण नेंटल वगैरे स्वच्छ करतो ना त्यावेळेस आपलं बरंचसं काम जे आहे ते हलकं होतं. त्यानंतर मग काय कप्पे वगैरे जे आहे ते अगदी इझिली क्लीन होतात. फरशी वगैरे आपण अगदी इझिली क्लीन करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आणि जास्त वेळ लागणारं काम जे आहे ते म्हणजे नेंटल वगैरे स्वच्छ करणं. तर आता बघा कप्पा जो आहे तो मी अगदी रिकामा केलेला आहे. कोणत्याही ठिकाणची स्वच्छता करण्याच्या पूर्वी त्या ठिकाणची जी काही वस्तू ठेवलेल्या असतात त्या मी आधी काढून घेते. त्यानंतर माझ्या लक्षात येतं की मला कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत त्या कशा पद्धतीने क्लीन करायच्या आहेत त्या. हे आवरायचं आहे. स्टीलचं रॅक आहे ते रॅक जे आहे ते स्टीलचं या ठिकाणी ठेवणार आहे. इथं ठेवल्यामुळे काय होईल हे डोर वगैरे काढता येत नाही. परंतु आता बेसिन वगैरे चांगलं झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी फक्त ठेवणार आहे. खिळे वगैरे काही मारणार नाही. त्यानंतर ही जी काही भांडी आहेत ती स्टीलच्या रॅकमध्ये ठेवणार आहे. तर हे आधी इथलं मला सगळं रिकामं करावे लागेल आणि त्यानंतर मग स्टीलचं रॅक वगैरे आणून मग इथं लावून घेते. आता बघा नवरात्र जी आहे ना ती चालू आहे त्यामुळे बऱ्याचशा ताईंचा उपवास असेल. म्हटलं की चला आज साबुदाण्याचे जे वडे आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करावे. तर ही रेसिपी अगदी सोपी आहे, झटपट अशी बनते. तर बघा संध्याकाळी साबुदाणा वगैरे भिजत घातलेला होता तर सकाळी मस्त असा फुललेला आहे. साबुदाणा बघा आपला एक बोट जे आहे ना एवढं पाणी येईल इतपत साबुदाणा रात्री भिजत घालायचा आहे. त्यानंतर सकाळी छान असा फुलतो. त्यानंतर मग याचे वडे जे आहेत ते बनवायचे आहेत. आता बघा नवरात्र वगैरे चालू आहे ना त्यामुळे बऱ्याच ताईंचा उपवास असेल त्यामुळे म्हटलं की चला शाबू वड्याची रेसिपी जी आहे ती शेअर करूयात. आणि मुलांना देखील बघा वडे खायचे होते या निमित्तानं तरी त्यांना हे असं खायला भेटतं त्यामुळे त्यांच्यासाठी शाबू वड्याची रेसिपी बनवत आहे. तर बघा शेंगदाण्याचं जे कूट आहे ते साबुदाणा वड्यामध्ये टाकलं जातं. तर शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेत आहेत. थंड झाल्यानंतर याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आणि बघा या ठिकाणी जो किराणा आणलेला आहे, नारळ आणलेला आहे, हे काढून ठेवावं लागेल. तेलाचे पॅकेट आहेत. देवासाठी एक तेल पॅकेट आणलेलं आहे. त्यानंतर पितांबरी ही फार महत्त्वाची आहे. यानेच आपले देव जे आहेत ते छान चमकतात. आणि रोज कापूर वगैरे घरामध्ये लावते त्यामुळे कापूरचं एक पॅकेट जे आहे ते आणलेलं आहे. असा थोडासा किराणा जो आहे तो आणून घेतलेला आहे. शेंगदाणे बघा मस्त असे
शाबू वड्यामध्ये जर का जाडसर असे शेंगदाण्याची भरड टाकलेली असेल तर शाबू वडे चवीला फार मस्त लागतात आणि दिसायला जर छान दिसायचं असेल तर या शेंगदाण्याचे जे साल आहेत ते काढायचे आहेत. त्यानंतर हे जाडसर असं मिक्सरवरनं याची भरड करायची आहे. तर झटपट असे हे शाबू वडे जे आहेत ते तयार होतात. मिक्सरचं जे बटन आहे ते बघा चालू बंद करून ही जी भरड आहे ती काढून घ्यायची आहे. जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्हाला काही अर्जंट काम वगैरे असेल तर तुम्ही संध्याकाळी साबुदाणा वगैरे भिजत घातलेला असेल आणि बघा बटाटे वगैरे उकडून फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर हे शाबू वडे अगदी झटपट असे तयार होतात. हे जे शाबू वडे आहेत ते बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि हे जे शाबू वडे आहेत ते बघा मी सुरुवातीला कोल्हापूरला असताना शिकलेली होते. आमच्या घरासमोर एक ताई राहायच्या, त्यांनी मला ही रेसिपी शिकवलेली आहे. तर असं ते सगळं बटाट्याचं वगैरे मिक्सचर जे आहे ते बनवून मला द्यायच्या आणि त्यानंतर मी त्यांना वडे वगैरे करून द्यायचे, कारण ते बघा ऑफिसला जात होत्या. त्यामुळे त्यांची कधीतरी अशी पद्धतीनं मदत जी आहे ती मी करायची, कारण बघा अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील आपल्याला बराचसा आनंद होत असतो आणि त्यामुळेच ही रेसिपी जी आहे ती मी अगदी परफेक्ट अशी त्यांच्याकडनं शिकलेली आहे. सुरुवातीला बघा बऱ्याच वेळेस ही जी रेसिपी आहे ती माझ्याकडनं चांगल्या पद्धतीने बनलेली नव्हती. काय व्हायचं, बटाटे जे आहेत ना ते उकडल्यानंतर लागलीच मी हे जे वडे आहेत ते करायचे. त्यामुळे काय होतं, बटाट्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते या शाबूमध्ये जातं आणि जे आपले वडे आहेत ते तेलामध्ये बघा असे पसरले जातात. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला हे शाबू वडे करायचे असतील ना त्याच्या आदल्या दिवशी बटाटा वगैरे उकडून फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि त्यानंतर ते मिक्स करून तुम्ही त्याचे छान असे वडे बनवू शकता. बघू शकताय गोल असे हे वडे जे आहेत ते झालेले आहेत. छोटासा गोळा जो आहे तो घ्यायचा आहे आणि गोल वगैरे करून बघा हाताने थोडंसं प्रेस करून हे जे वडे आहेत ते तयार होतात. अगदी मस्त क्रिस्पी असे हे जे वडे आहेत ते चवीला लागतात. या शाबू वड्यामध्ये बघा 1 वाटी साबुदाणा टाकलेला आहे, 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, थोडेसे जिरे, चवीपुरतं मीठ, थोडा शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर बघा ठेचा जो आहे तो टाकलेला आहे. अगदी कमी साहित्यामध्ये हे जे वडे आहेत ते तयार होतात. अगदी झटपट असे हे तयार होतात. आणि आता बघा उपवासाला हे जर तुमच्याकडे मिश्रण असेल तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये हे जे वडे आहेत ते करू शकता. फ्रीजमध्ये वगैरे बनवून ठेवल्यानंतर हे वडे तळायला अगदी सोपे असतात. तर बघा असा हा वडा झालेला आहे, मस्त असा झालेला आहे. आता याला तळून घेते. तेलाची जी कॅटली आहे ती मला स्वच्छ करायची आहे. भरपूर अशी चिकट झालेली आहे, त्यामुळे सध्या मी या डब्यामध्ये तेल टाकलेलं आहे. जर का मी असंच ठेवलं असतं पॅकेटमध्ये तर पॅकेट जे आहे ते सांडू शकलं असतं. त्यामुळे म्हटलं की चला या डब्यामध्ये तेल जे आहे सध्या तरी टाकून ठेवूया. कॅटली वगैरे स्वच्छ झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये हे जे तेल आहे ते मी टाकून घेणार आहे. तर आता याच्यावरती प्लेट वगैरे झाकून ही साईडला जे आहे ते डब्बा आधी ठेवणार आहे, नाहीतर मग धक्का लागला की काही सांगता येत नाही. तेल जे आहे ते भरपूर असं या काठोकाठ भरलेलं आहे डब्यामध्ये. कढईमध्ये तेल जे आहे ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. बघा जे वडे आहेत ना ते अगदी क्रिस्पी होण्यासाठी गॅसची जी फ्लेम आहे ती मात्र बारीक ठेवायची आहे, नाहीतर काय होतं वडे जे आहेत ना ते मधून कच्चे राहतात. त्यामुळे बघा क्रिस्पी वगैरे होण्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती बारीकच ठेवा. त्यानंतरच हे सगळे वडे जे आहेत ते तळून घ्या. चवीला फार मस्त लागतात. तर बघू शकताय मस्त असा कलर जो आहे तो आलेला आहे. अगदी तेल जे आहे ते देखील छान तापलेलं आहे. असे हे गरमागरम शाबू वडे तयार झालेले आहेत. बघू शकता अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत. अगदी क्रिस्पी असे आहेत आणि मधून सॉफ्ट असे. तर बघा मस्त असे हे शाबू वडे जे आहेत ते झालेले आहेत. आणि या ठिकाणी काही ठेवलेले गॅस जो आहे तो अगदी बारीक फ्लेम करायचा आहे. त्यानंतर हे जे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. छान असे हे शाबू वडे जे आहेत ते तळलेले आहेत. बघा याच्यामध्ये तेल जे आहे ते देखील नाही. मस्त असे वडे झालेले आहेत.
तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे जे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. अगदी क्रिस्पी मस्त असे हे जे वडे आहेत ते तयार होतात. गरमागरम जे वडे आहेत ते तुम्ही सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा दही बरोबर देखील खाऊ शकता. फार कमी वेळामध्ये हे जे वडे आहेत ते तयार होतात. तर उपवासाला अगदी 10 मिनिटात जर तुम्हाला काही खायचं असेल तर त्यावेळेस अशा पद्धतीचे साबुदाणा वडे जे आहेत ते तुम्ही नक्कीच बनवू शकता. हे जे राहिलेले वडे आहेत हे वडे ठेवणार आहे फ्रीजमध्ये. सोहम स्कूलमधून आल्यानंतर त्याच्यासाठी गरम गरम बनवणार आहे. तर आता हे ठेवून घेते फ्रीजमध्ये. गरमागरम असे हे शाबू वडे उपवासाला देखील मस्त असे आहेत. तर बघू शकताय तुम्ही शाबू वडे अगदी छान असे झालेले आहेत. क्रिस्पी क्रिस्पी छान असे झालेले आहेत अगदी. शाबू वडे झाल्यानंतर मी लागलेली आहे परत आपल्या क्लिनिंगला. तर बघा, दिवाळीची क्लिनिंग ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस त्याची एक लिस्ट तयार करा की तुम्हाला आज कोणतं काम जे आहे ते कंप्लीट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही घरातील क्लिनिंग जी आहे ना ती स्टार्ट करा. नाहीतर काय होतं की तुमचं ऐनवेळ गोंधळ होतो. तुम्हाला काहीही कळणार नाही की तुम्हाला घरातला कोणता कॉर्नर जे आहे ते क्लीन करायचं आहे. टप्प्याटप्प्याने काम केल्यामुळे घरातील जी क्लिनिंग आहे ती अगदी पद्धतशीर पूर्ण होते. आणि बघा, कोणत्याही कामाचं लोड न घेता, फ्रस्ट्रेशन न घेता ज्यावेळेस आपण ते काम आनंदानं कंप्लीट करतो त्यावेळेस बघा ते जे काम आहे ते अगदी छान पद्धतीने कंप्लीट होतं. घरातील काम करणं बघा तसं जास्त अवघड नसतं. जर तुमच्या डोक्यामध्ये थिंकिंग असेल किंवा मॅनेजमेंट असेल तर तुम्ही सगळं काम जे आहे घरातलं ते अगदी पद्धतशीररित्या पूर्ण करू शकता. फार कमी वेळात तुम्ही घरातलं काम जे आहे ते अगदी छान पद्धतीने कंप्लीट करू शकता. काम करते वेळेस बघा भूक लागते तर म्हटलं की चला झटपट असा सुशिला जो आहे तो बनवूया. मुलांना शाबू वडा वगैरे करून दिल्यानंतर सुशिला जो आहे तो बनवलेला होता. अगदी कमी वेळामध्ये हा सुशिला तयार होतो. तर बघा, इव्हिनिंगच्या स्नॅकमध्ये असं चटपटीत केल्यानंतर बघा काम करायला डबल एनर्जी येते. हा जो कॉर्नर आहे तो स्वच्छ करण्याच्या पूर्वी या ठिकाणी जे काही सामान ठेवलेलं होतं ते मी साईडला केलं आणि त्यानंतर ही जी फरशी आहे ती बघा तारेच्या घासणीने स्वच्छ केलं आणि मग एक कपडा वगैरे घेऊन पुसून घेतलेला आहे. खूप स्वच्छ आणि छान अशी ही फरशी जी आहे ती क्लीन होते. तर ही तारेच्या घासणीने वगैरे पुसल्यानंतर स्वच्छ निघतं. घासून वगैरे मग त्यानंतर हे पुसून घेणार आहे. मग फरशी वगैरे छान निघते. बघू शकताय फरशी जी आहे ना ती आता मस्त अशी चमकायला लागलेली आहे. तर इथे स्टीलचं रॅक जे आहे ते ठेवणार आहे. घरातील बघा कोणताही कॉर्नर ज्यावेळेस तुम्ही सेट करता किंवा अरेंज करत असता त्यावेळेस त्या कामाचा लोड न घेता आनंदाने जर तुम्ही ते काम पूर्ण केलं तर बघा त्या जागची जी क्लिनिंग आहे ते अगदी व्यवस्थित होते. आणि शिवाय आपल्या चेहऱ्यावर जर आनंद असेल, आपण जर छानपैकी फ्रेश असू तर काम जे आहे ते देखील अगदी छान पद्धतीने कंप्लीट होतं. त्यामुळे बघा मन प्रसन्न ठेवून घरातील क्लिनिंग जी आहे ना ती करायला हवी. तरच आपलं जे घर आहे ते अगदी छान असं आपण मॅनेज करू शकू. घरातील बघा ज्या काही मोठ्या वस्तू आहेत ना त्या मी आधी सेट करत आहे. त्यामुळे माझ्या हे लक्षात येईल की मला घरात कोणत्या वस्तू कोणत्या जागी ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर क्लिनिंग जी आहे ना ती मी सुरू करणार आहे. तर बघा, दिवाळीची क्लिनिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, कोणकोणती क्लिनिंग जी आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर आता उपवास जे आहेत ते देखील चालू आहे. त्यामुळे उपवासासाठी कोणते पदार्थ जे आहेत ते तुम्ही करू शकता हे देखील शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय.